मध्ये तुम्ही पाहिलं का काय परिस्थिती झाली, त्यांच्याकडे ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मानणारा ग्रुप होता ते सर्व साफ झाला, सुपडा साफ. मला मानणारा जो भाजप होता वैजापूरमध्ये तितकंच निवडून आला. तर हे मताचा कौल जो आपला गाव सांभाळू शकत नाही तो देशाचा नेता होऊ शकत नाही, राज्याचा नेता होऊ शकत नाही. मी तर कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वेळेस कार्य करतो आणि त्या कार्याच्या माध्यमातून मला जी विजय करण्याची 42 वर्ष इतके सोपे नाहीये. काही तुम्ही पाहिलं तर 42 म्हणजे 83 आणि आता 25 पाहिलं आणि ते आता हे 29 पर्यंत चालणार आहे. तर 29 ते पाहिलं तर मला वाटतं की 46 वर्ष लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. पुढच्या भविष्यामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जसं मतदान होईल त्या पद्धतीने आपल्याला मताचा कौल मानावा लागतं. शेवटी जो मतदार आहे त्याचा विश्वास पक्का पाहिजे, त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी कुठेतरी एक जागा पाहिजे अशी का त्यांनी सन्मानाने. मी या निवडणुकीमध्ये पाहिलं, आम्ही सर्व आपल्या पुरी लोक जे फिरत होते तर लगेच लोकांच्या चेहऱ्यावर आई, बहिणी, बहीण आमचे हे सर्व लोक पाहिले तर लोक रस्त्यावर यायचे, कोणी ववाळणी करायची, कोणी आम्हाला मानाने सन्मानाने चहा पाणी. आणि इतका अभ्यास तर आहे मला पोटामधला बटन दाबणाऱ्या बोटामधला. हे जे आहे, आम्ही जे हरलो असेल 3 जागा त्याचे कारण निश्चित आम्ही विचार करावं, त्याच्यावर चिंतन करावं, त्याच्यावर मंथन करावं. जे आमचे विरोधी हे 25 जागा हरले, त्यांनी या 25 जागा का हरले, नगर अध्यक्ष का हरले याचा त्यांनी चिंतन मंथन करावं. ते भोकरदन असो का सिल्लोड असो, सर्वांना हेच आहे. शेवटी कसं आहे का हरण्याचे कारण शोधा, भविष्यामध्ये अशा चुका होणार नाही त्याची दक्षता घ्या. आणि हे जे करताना एक लक्षात घ्या का जात पात धर्म पंथ हे फक्त आपली पूजा पाठ करायला पाहिजे, मंदिरमध्ये पूर्ण जायला पाहिजे, धार्मिक विधी पुरी करायला पाहिजे. राजकारण तसं नाही. राजकारणामध्ये जो विकास करेल त्याच्या पाठीमागं. अरे सिल्लोड शहरामध्ये प्यायला पाणी नव्हता, आपण खडकपूर्णामधून आणला पाणी. त्यावेळेस अजिंठा तुमचे भाऊ होते, मी राजेशचा मी उल्लेख प्रत्येक वेळेस शिवाजी माझाचे गाव आहेत. सिल्लोड शहर सुरेश बनकरला मतं पडे 1462, त्यांना मतं पडे 27,761. सिल्लोड शहरात कसं त्यांचा नगराध्यक्ष निवडून येणार नाही? हे सगळे जावाई मामा भाषे पाहुणे रावळे सगळे त्या सिल्लोडमध्ये आणून घातले आणि बनावट मतदार नोंदवले गेले. आम्ही रोज बोलतोय की अरे बनावट मतदार त्यांनी नोंदवले गेले. त्यांनी एक माणूस 4 ठिकाणी मतदान करतोय. आणि जर समजा 27,000 मतं जर त्यांना एका गावात लीड मिळती विधानसभेला आणि आमच्या माणसाला 1462 मतं पडते, 17,000 मताची लीड त्यांना मिळाली. तिथं दुसरं गाव आहे अजिंठा, 2004 मतं आम्हाला आणि 8,271 त्यांना, 6,267 लीड त्याला. नाणेगावला 82 मतं आम्हाला आणि 2225 त्याला. जंजाळ्याला 8 मतं आम्हाला, 838 मतं त्याला. बोरगाव सारोनीला 170 मतं आम्हाला, 2887 मतं त्यांना. हे सामाजिक समीकरणाचा परिणाम आहे. हा बहादुरकी नाही आहे त्यांची. आणि हे परिणाम जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी तुम्हाला दाखवतो. हे मतदार जे नोंदवलेत त्यांनी, हे बघा, हा माणूस पहा, याचं नाव आहे देशमुख अब्दुल सगीर. हा माणूस, याचा फोटो बघा कसा येतो. आणि याच माणसाला त्यांनी सिल्लोडमध्ये मतदार नोंदवलं. फक्त फोटो बदलला, नावात जगलरी केली. इथं देशमुख अब्दुल सगीर आहे, इथं काय केलं अब्दुल हमीद देशमुख. माणूस तोच आहे, घराचा नंबर नाही आहे. हे एक नाही, हे सारे तेच आहेत माझ्याजवळ. हे सारे मतदार ते आहेत. हे मुलगा, या मुलाचा फोटो बघा. हे काय, याचं नाव आहे शेख रहीम शेख शफीक. फोटो बघा. आणि याचा फोटो बघा काय येतो. हे फोटो बघा. याच्या घराचा नंबरच नाही आहे, घर क्रमांकच नाही याला, याचा पत्ता बी नाही कुठे येतो. हे यादीतले काढलेत मी. अशेष भोकरदनमधले 2300 मतं एका सिल्लोडमध्ये नेऊन घातले. कशी लीड मिळणार नाही होता याला? खुले जरा मतदान होऊ द्या, येऊ द्या समोर. जो माणूस म्हणतो की मी त्यांना पाडलं, अरे पडता पडता वाचले ना. 2200 मतं निवडून आले, ते बी जगलेरी करून निवडून आले. सुरेश बनकर डिक्लेअर केलं यांना. रिटर्निंग ऑफिसर कोण होता ते बी पहा जरा, त्याला बी तपासलं पाहिजे तो कोण होता. तो बी गोल टोपीवाला होता. गोल टोपीवाले असे निर्णय द्यायला लागल्यावर लांब्या टोपीवाला कसा निवडून मला सांगा बरं तुम्ही.